महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मतमोजणी केंद्रावर तृतीयपंथीयांचा प्रचंड राडा। महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात पार पडत असताना प्रभाग क्रमांक 16च्या मतमोजणीवेळी मोठा गोंधळ उडाला। भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने अधिकृत ओळखपत्र नसताना मतमोजणी कक्षात प्रवेश केल्याने प्रचंड खळबळ उडाली। या प्रकाराबाबत प्रभाग क्रमांक 16च्या उमेदवार महामंडलेश्वर पार्वती जोगी व त्यांच्या समर्थकांनी तीव्र आक्षेप घेतला व टाळ्या वाजवून मतदान केंद्रातच प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला। मतमोजणी केंद्रावर चोख बंदोबस्त असताना विनापरवानगी व विना ओळखपत्र एक पदाधिकारी फिरकत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तृतीयपंथीयांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। सर्व प्रभागातील उमेदवार अल्पशा मतांच्या फरकाने विजयी होत असल्याने तसेच त्या उमेदवारांच्या मतदानाच्या आकडेवारीत जुळत नसल्याने EVM मशीन मॅनेज झाले असल्याचा आरोप देखील तृतीयपंथी उमेदवार पार्वती जोगी व त्यांच्या समर्थकांकडून केला गेला आहे। तृतीयपंथीयांच्या आंदोलनानंतर प्रचंड तणाव निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने भाजपच्या पदाधिकाऱ्यास विनंती करून बाहेर काढले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी कोणतेही अधिक ओळखपत्र नसल्याने तरीही तो मोबाईलचा वापर करत होता। या प्रकाराला पार्वती जोग व त्यांच्या समर्थकांनी तीव्र आक्षेप घेऊन टाळ्या वाजवून संताप व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अशोक गोपाळ सह तृप्ती भोईर, धुळे।